अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेकांना अडचण येत असून गॅस इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. खान्देश केटर्स असोसिएशन यांच्यातर्फे जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा हा सुरळीत करण्यात यावा व खान्देश केटर्स असोसिएशन यांना यावेळी मोठ्या प्रमाणात अडचण येत असून जवळपास 135 संघटनांचे 25,000 कर्मचारी गॅस नसल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. लवकरात लवकर हा गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी यावेळी खान्देश केटर्स असोसिएशनचे पदाधिकारी रतन सारस्वत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर केली आहे. या संदर्भात आज दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी याबाबत माध्यमांना अधिक माहिती दिली आहे. नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात. निवेदन दिलंय तुम्ही, काय मागणी आहे आपली? राजस्थानी कारागीर खान्देश केटर्स असोसिएशन यांच्यातर्फे निवेदन दिली आहे तुम्ही. सर, आम्ही मागील 5 ते 6 महिन्यापासून आम्ही लग्नाचे ऑर्डरी वगैरे घेतलेले आहेत. आमचे सर्व कॅटरिंगवाले जवळपास 110 ते 115 कॅटरिंगवाले आज इथे उपस्थित आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये. आणि आमच्या मागे जवळपास 20 ते 25,000 लोकांचा रोजगार आता आजच्या परिस्थितीत थांबलेला आहे आणि बाकीच्या सर्व लोकांना गावी जाण्याची वेळ आलेली आहे. आणि तरी काल राज्य शासनाने जे उपाययोजना म्हणजे म्हणून बाकीच्या सर्व उद्योजकांना जसं दुग्धजन्य पदार्थ, डेअरी उद्योजक आणि यांना जे आपण ते राज्य शासनाने जी सवलत दिलेली त्याचप्रमाणे आमचा कॅटरिंग व्यावसायिकांना पण सवलत दिली पाहिजे. त्या संदर्भात आज आम्ही 23 मार्च रोजी आम्ही निवेदन देण्याकरता कलेक्टर ऑफिसमध्ये आज उपस्थित आहोत. आता काय मागणी आहे शासनाला आपले? लवकरात लवकर गॅस सिलेंडरचं जे कमर्शियल सिलेंडरचं पुरवठा आहे ते सुरू व्हावा ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे. नाव सांगा आपलं. रतन सारस्वत, खान्देश कॅटरिंग असोसिएशन, जिल्हाध्यक्ष. किती लोकांवर उपासमारीची वेळ आली? आज 25 ते 30,000 लोकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे.